त्याचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी माझी सुरुवात करतोय। कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री 2024 हे भव्य दिव्य आयोजन आई गावदेवी वरप आणि त्यांना फाईट करतोय सुशांत स्मृती केजी स्पोर्ट्स राहते। गेम ऑन शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा चौकार। धावसंख्या आहे 4। गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल मिळते अवांतर धावांत धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती आहेत। मयुरेश यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल मिळते अवांतर धावांत धावसंख्या 1 ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती आहेत। चांगली सुरुवात केली आहे आई गावदेवी वरप या संघाने या सामन्यामध्ये। पहिला सामना सुरू आहे आजच्या या दिवसामधील बाळाजी सुरोशी आणि सुनील कोर मेजर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत केजी स्पोर्ट्स राहते या टीमला। यावेळेस फटका फसला मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल वैष्णव होते कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय फलंदाज अनिल म्हात्रेला मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या 7। वरपगावचे उद्योजक आदरणीय पंडित शेठ मस्कर यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 3535 रुपयांचं पारितोषिक आहे आई गावदेवी वरप या संघाला ही सुवर्ण संधी आहे। ड्राइव्ह केलं होतं मिळते एक धाव्या चेंडूवरती आतिश आणि अनिल ही जोडी आहे आणि चांगली सुरुवात केली आहे धावसंख्या आहे 8। कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आजचा हा दुसरा दिवस आहे। सबमरीन डिलिव्हरी प्रचंड वेग आहे गोलंदाज मयुरेशच्या गोलंदाजीमध्ये कल्याण ग्रामीणचा रबाडा म्हणून त्याला म्हटलं जातं। मयुरेश एक वेगवान गोलंदाज राहते या टीमचा। यावेळेस मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आज नशीब देखील साथ देतोय अनिल म्हात्रेची किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि आज नशिबाने साथ दिली आहे अनिलची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9। मयुरेश चांगली गोलंदाजी करतायत परंतु वैष्णवने एक झेल सोडला। स्विच इट क्या बात है अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आतिशच्या बॅट मधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐकावं तुम्ही देणं. या पुढील सामना आहे बादशाह 11 निंबवली आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 कुंदे. या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. चांगली सुरुवात केली आहे गावदेवी वरप या संघाने या सामन्यामध्ये. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉब केलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. या सामना पण सुरू करायचा आहे. गोलंदाज आहेत तेजस वरकुटे, कॅप्टन आहेत ऑन साइडला, फॉलिंग स्वीप पाठवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका येतोय अनिल म्हात्रेच्या बॅट मधून, षटकार. चौकारच आहे पंच पहिल्या चेंडूवरती आणि हा येतोय षटकार. अनिल ऑन स्ट्राइक, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि प्ले हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. अनिल म्हात्रे बॅक टू द पविलियन लागतोय. हा पहिला धक्का आई गावदेवी वरप या संघाला.
शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 24 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगली सुरुवात करून दिली अनिल म्हात्रेने. आई गावदी वरप या टीमला ते हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाले. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते स्क्रीन समोर. वैष्णव येत आहेत, थोडेसे पंबल झाले आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. विकेट हॅट्रिक साठी अविनाश मगर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मयुरेश साठी ही सुवर्ण संधी आहे. सुशांत स्मृती केजी स्पोर्ट्स रायते या टीमचे पुरस्कर्ते आहेत. अविनाश मगर साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्याकडून हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर खेळतायत. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26 धावा. आई गावदेवी वरप आणि सुशांत स्मृती केजी स्पोर्ट्स रायते या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल बादशाह 11 निंबवली बी आणि भूमी 11 कुंदे. फुल टॉस आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार षटकार येतोय मनीष धुमालच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 32. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत पंकज धुमाळ येत आहेत फार वेगाने आणि मिळते एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी वरप या संघाने फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे कारण की रायते संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. काल आपण पाहिलं रायते संघाने 66 धावा चेस केल्या होत्या 4 षटकांमध्ये याच आई गावदेवी वरप संघाच्या अगेन्स्ट. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन कट करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 35. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल मिळते. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 36 धावा धावफलकावरती आहेत.
एक चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी वरप या संघाने. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पानसरे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सलग आलाय. हा तिसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाहीये. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी मयुरेश करतोय या षटकामध्ये. अविनाश मगर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गुरुनाथ पानसरे साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्विचिट क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार येतोय आतिश भोईरच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती आहेत 42. अतिश आहेत. नवीन फलंदाज मनीष धुमाळ आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि मनीषने षटकार देखील लगावलाय. चांगली सुरुवात यावेळेस आई गावदेवी वरप या संघाने केली. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 44 धावा. पाणी घेऊन जायचं आहे. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 धावा. चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटका मागे आई गावदेवी वरप या संघाने. अनिल मात्रे बाद झाले. त्यानंतर चांगली पार्टनरशिप बनवली आहे मनीष धुमाळ आणि आतिश भोईरने.
यस, येतोय हा वाईट बॉल. गोलंदाज आहेत या चौथ्या षटकामध्ये पंकज धुमाळ गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 45. नेक्स्ट मॅच आहे भूमी 11 कुंदे आणि त्यांना फाईट करेल बादशाह 11 निंबवली बी. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू मार्गस्थ होतोय. मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 52 52 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पंकज. क्या बात आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहेत कल्पेश. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. दिनेशजी राऊत साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रायते टीमला ते देखील सपोर्ट करतायत. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल नाहीये परंतु झेल देखील ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे मनीष धुमाळला आणि 2 धाव मिळत आहेत आई गावदेवी वरप संघाला. धावसंख्या 55 धावा धावफलकावरती. 55. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 कुंदे आणि बादशाह 11 शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली बी. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज मनीष धुमाळ. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 57 57 धावा धावफलकावरती आहेत. पंकज धुमाळ या 4थ्या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येते वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 58. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद मनीष धुमाळ. बॅक टू द पवेलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 58.
या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना। पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ऑन साइडला लॉफ केलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर वरपगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार। धावसंख्या आहे 64 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक सुरू आहे, हे शेवटचं लाईन पाहावी लागेल। लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो वाईड बॉल। मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 65 धावा। पासष्ट धावा धावफलकावरती आहेत। मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल, वैष्णव येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। मिळतील या चेंडूवरती 2 धावा, 2 धावांवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 67 धावा धावफलकावरती आहेत। भूमी 11 कुंदे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, आणि बादशाह 11 निंबवली बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। पुन्हा एकदा ऑन साइडला फटका फसलाय, तेजस वरकुटे आहे, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। आतिथचा खेळ लागतोय, अजून एक धक्का। आई गावदेवी वरप या संघाला आतिश भोईरची खेळी संपुष्टात। धावसंख्या आहे 67 आणि नवीन फलंदाज येतोय निनाद धुमाळ। गतीमध्ये परिवर्तन आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल। मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 68 धावा। 68 धावा धावफलकावरती आहेत। कुंदे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, मिड विकेटला तेजस वरकुटे, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 69 धावा धावफलकावरती आहेत। अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। फुलर लेनचा हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दंडित केलाय, वाईड बॉल घोषित केला। धावसंख्या 70 धावा धावफलकावरती आहेत। मी आधीच उल्लेख केला 70+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि ती धावसंख्या बनवली आहे। ऑन साइडला फटका चांगला आहे, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय आबा कारंडेच्या बॅटमधून। धावसंख्या 76 आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल उद्योजक, समाजसेवक, या स्पर्धेचे शिल्पकार योगेश दादा मगर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। फुल टॉस चेंडू त्याला पाठवलं होतं स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती, अप्रतिम क्षेत्ररक्षण, कॅप्टन कुल तेजस वरकुटे यांचं, आणि मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि 4 धावा झालेत पूर्ण। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आबा कारंडे आणि निनाद धुमाळ मध्ये
या 4 धावा पूर्ण केलेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 80 आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये केजी स्पोर्ट्स रायते अर्थातच सुशांत स्मृती रायते या टीम समोर आई गावदेवी वरप संघाने टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. संकेत दळवी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच आपण समोर पाहतोय स्वर्गीय लक्ष्मण यशवंत धुमाल स्टँड आहे आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांना आपण देऊया भावपूर्ण श्रद्धांजली आणि टॉस साठी इन्व्हाइट करतोय भूमी 11 कुंदे आणि त्यांना फाईट करेल गुरुनाथ पानसरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. आबा करंडेने शेवट गोड केला, एक षटकार लगावला, त्यानंतर 4 धावा धावून पूर्ण केल्या. दोन्ही कॅप्टन ते उपस्थित आहेत. कल्पेश वेलकम स्वागत आहे. कल्पेश केणे इन ऍक्शन मध्ये असतील. त्यांच्या समोर भूमी 11 कुंदे. कॅप्टनने या विनंती आहे सदा लवकर या आपण. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे भूमी 11 कुंदे टीमने. सदर टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर संघ बादशाह 11 शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली बी संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन कल्याण ग्रामीण मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे पहिल्या क्रमांकासाठी. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. कल्पेश आहे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर कल्पेश तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच करणार होतो, कारण की ठरवलं होता की बॅटिंगच करायची. मनासारखं झालेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे. KGPLचं हे मैदान आहे आणि या मैदानावरती कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि हे मैदान तुझ्यासाठी नेहमीच लकी राहिलंय. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? मैदान निंबोली संघासाठी हा लकीच आहे आणि आम्ही प्रयत्न करू की जिंकण्याचा. खूप दिवस झाले असोसिएशन मध्ये नव्हतो आम्ही आणि चिंतामण दादाचे खूप खूप आभार ज्यांनी आम्हाला संधी दिली इथे खेळण्यासाठी आणि आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कल्पेश शुभेच्छा असतील निंबवली बी टीमला, शुभेच्छा असतील भूमी 11 कुंदे टीमला. टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे टीमने आणि त्याने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय बादशाह 11 शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली बी या टीमला बॅटिंग करण्यासाठी. 5 षटकांचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवल्यात आई गावदेवी वरप संघाने 80 धावा आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये आणि 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली बदलापूरचे एक नामवंत समालोचक राहुल चव्हाण यांना. थँक्यू सो मच. रोशनजी संते सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. डीजे मास्टर विनंती असेल थोडंसं आवाज द्या. मुख्य व्यासपीठावरती आनंदाजी गायकवाड साहेब यांचं इथे मात्र नुकताच शुभागमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू.
जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापून इदवी स्वराज्य आपल्या आश्वरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताच्या चरणी झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या गोविरीच्या क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज गोडसेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा हा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं त्यानंतर UTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा खरतर कानिपनाथ गोडसे आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खर तर आज स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ बरफ आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय तितक्याच ताकदीचा संघ KG स्पोर्ट्स रायते. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. या सामन्याला सुरुवात होईल. आपण टायमर देखील सेट करतोय. कुंदे टीमची कॅप्टन आणि निंबवली टीमची कॅप्टन आपणास विनंती आपण आयोजकाशी संपर्क साधा. मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज गोडसेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पहिला सामना खर तर टॉस इथे जिंकला होता. टीम रायते संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता बॅटिंग करत असताना का बॅटिंग झाली. हॅलो माईक चेक. 5 षटकांच्या अंती 80 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. डीजे नागेश आपल्यास विनंती असेल आपण वायरवाला माईकचा थोडासा आवाज वाढवा प्लीज विनंती आहे. 80 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या आणि 81 धाबांचा लक्षाचा पाठलाग करत असताना सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि त्याच्या साथीने हरेश. गोरदाजी मार्क वरती गोरदास कृष्णा सज्ज होतोय राईट मोर द विकेट. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर बॉल सीमा पार चौकार. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खर तर अनंत गायकवाड साहेब आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. गुरुनाथजी पानसरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण अनंत गायकवाड साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायेची आपुलकीची प्रेमाची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय. अनंत गायकवाड साहेबांचा हा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. कालच्या दिवसामध्ये नितीनजी काळन सरांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. करणजी काळन यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खेचला. यावेळेस मात्र बॉल चालला व्ही शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला डीजे नागेश आपण कुठे असेल तर आपण यायचं डीजे कक्षामध्ये. निलेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती नजाकत दुसऱ्या बॉलवरती ताकद. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 81 धाबांचा लक्षाचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात तुम्ही पाहता. आतापर्यंत 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्वप्नबाद सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. 81 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये आता 71 धाबांची गरज. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. 20 शेप मध्ये बॉल चालला डीप मध्ये. आबा कारंडे पाठमोरे डीप मध्ये. मनीष धुमाळ पोहोचले परंतु चेंडूला अडवलंय. यावेळेस तुम्ही पाहताय उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं मनीष धुमाळनं आणि चेंडूला इथे मात्र थांबवलंय. परंतु पंच काय सांगतात ते देखील पाहावं लागेल. यस घरदार चेक करण्यात येईल नक्की डीप मध्ये घडलंय काय. चेंडू आतमध्ये तर ढकललाय परंतु त्यावेळेस मात्र पाय हवेमध्ये होते की ते मात्र जमिनीला पाय ते मात्र टेकले होते. या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. खरं तर आमचे तिसरे पंच आयोजन कमिटी आणि आमचे UTC लाईव्ह आता चेक करतील. प्रवीणजी विशेष सर आपण कुठे असेल तर आपण यायचं चेक करण्यासाठी. प्रवीणजी विशेष सर आपणास विनंती आपण या आपण चेक करायचंय नक्की घडलंय काय. डीप मध्ये हा चौकार आहे
की इथे मात्र 2 धाबा मिळतील, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. प्रवीणजी विशेष जर म्हटलं तर एक चांगले लेजंड खेळाडू आहेत. मामनोली टीमचे कित्येक वर्ष चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलाय, परंतु आज पंचाच्या भूमिकेत सातत्याने कल्याण ग्रामीण असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, बदलापूर असेल या विभागामध्ये प्रवीणजी विशेष सरांची चर्चा नेहमीच होत असते आणि आज देखील आपल्या सोबत ते पंचाच्या भूमिकेत जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फक्त 2 धाबा टॅप करण्याचा प्रयत्न होता. अंडरम बॉक्स स्टाईलने हा फटका खेचला जरूर. आबा कारंडे पोहोचले चेंडूवरती. दरम्यान एक चिके सिंगल आणि टीमची टोटल धाव संख्या पुढे सरकेल आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हरीश आणि त्याच्या साथीने निलेशची जोडी तुम्ही पाहताय मदरशात मध्ये. लक्ष मोठं आहे या मॅच मध्ये, परंतु रायते नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. कृष्णाला तुम्ही पाहताय खर तर चांगला गोलंदाज आहे, परंतु आक्रमकतेच्या अगेन्स्ट चढवलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न कृष्णा देखील करतोय मदरच्या आतमध्ये, परंतु लेफ्टी आणि रायटी बॅटर तुम्ही पाहू शकता मदरच्या आतमध्ये. त्यावेळेस लेफ्टी आणि रायटी बॅटर तुम्ही पाहता त्यावेळेस डोकेदुखी वाढलेली असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहता प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची रचना आता चेंज होत असताना यशांच्या मागे अनिल मात्रेला तुम्ही पाहताय मास्टर माइंड खेळाडू. प्रत्येक बॉलवरती तो क्षेत्ररक्षण चेंज करत असताना रचना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज यार आडवा बाटना खेळ त्याचा प्रयत्न, मागचा पाय बाकवला, षटकार दाखवायचा होता परंतु जमला नाहीये. बॅटन पार्टच्या मधला बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुटकेचा मोकळा निश्वास आता कृष्णाने सोडला असेल, कारण निलेशला पण पाहिला एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला, त्यानंतर एक दुहेरी धाव, एक सिंगल धाव आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होता. कृष्णाला आम्ही पाहिलं होतं आपटीकर चषकामध्ये का बॅटिंग केली होती. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार कृष्णाने ठोकले होते. ऑन साइडला घेतलाय, फटका पोचला की काय, डीप मध्ये खेळाडू धावतोय, हाताचा पिसारा तिथे फुलवला, चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं, धक्का पहिला. बॅटिंग करत असताना टीम केजी स्पोर्ट्स रायते संघाला फलंदाज बाद. शेवट गोड केले मी म्हणे कृष्णाच्या माध्यमातून, ज्याने मात्र जाळं रचलं होतं बॅटर हरीश साठी. आणि आता अतिशय भरपूर चांगला झेल टिपला, फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं आणि धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 13 धाबा. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये तेजस वरकुटे येतोय. नेट नंबर 3 वरती तेजसला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. स्वतः संघ नायक आता मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहता टार्गेट 81 पार करायचं आहे. त्याच अनुषंगाने सुरुवात दमदार झाली. मी म्हणे बॅटिंग करत असताना बॅट्समन निलेशच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला असं वाटलं होतं. धावसंख्या भरपूर वेगाने वाढेल, परंतु काय कमबॅक केलाय कृष्णाच्या माध्यमातून. त्याने मात्र शेवटचे 3 बॉलवरती आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली आहे आणि भरपूर चांगला कमबॅक बदाच्या आतमध्ये कृष्णाचा आपण पाहिला. षटक क्रमांक 2 गोलंदाज निनाद धुमाळ येतो. गोलंदाजी मार्क वरती भरपूर चांगला खेळ आपटेकर चषकामध्ये टीम बरफ संघाचा आपण पाहिला, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये ज्यावेळेस 68 धावा 4 षटकामध्ये बनल्या होत्या त्यावेळेस देखील परास्त व्हावं लागलं टीम बरफ संघाला. टीम मानिवली संघाच्या अगेन्स्ट भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली मुकेश गायकरची, परंतु आज मोठ्या ताकदीने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गुड्या गोविंदानं यावेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऑन साइडला घेतलाय. बॅटच्या टोएंडला चेंडू स्पर्श झाला आणि बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्विच होऊन कानावरती आदळला आणि बॉलने केली बाउंड्री लाईनची सफर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार. या 4 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 17 धाबा. जरी बॅटर इथे मात्र हरीश बाद झालाय तरी देखील मैदानाच्या आतमध्ये निलेशचा बल्ला बोलतोय ही जमेची बाजू आहे. गोलंदाज निनाद राऊंड द विकेट खोदून काढलाय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय.
हवेच्या लाटांवरती सोडून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार की षटकार. षटकार. हा षटकार आलाय. खर तर भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये निनाद धुमाळचं केलं. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत असताना दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आलाय. 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्या. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 23 धावा. धावफलकावरती तुम्ही पाहताय भरपूर चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेश करत असताना निलेशला माहिती आहे या मॅच मध्ये खरं तर टार्गेट मोठं आहे आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना आता सिंगल डबलने काम चालणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा आहे या मॅच मध्ये. तर इथे मात्र बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट इथे दाखवावे लागतील. पुन्हा एकदा पोल्टोस होता. मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारली. बॉल चाललाय मिड विकेटला. खेळाडू पोहोचला. एक सिंगल येथे मिळतीये. टीमची टोटल पुढे सरकेल. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. ज्यावेळेस खराब चेंडू येत असतात पोल्टोस चेंडूवरती देखील सिंगल धाव मिळते आणि मागील बॉलचा विचार केला तर भरपूर चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय निलेशनं आणि ते एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धाबा आतापर्यंत 24. चांगली बॅटिंग होती मैदानाच्या मध्ये टीम केजी स्पोर्ट्स राहते त्यांच्या अगेन्स्ट गावती विबरप. खरं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्ही पाहताय. मग अध्यक्ष साहेब निलेश भाऊ शेलार साहेब असतील, उपाध्यक्ष योगीजी बनकरी साहेब असतील, तदनंतर मोहनजी राऊत साहेब असतील, सुभाषदादा गायकर असतील. चांगला फटका पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत येतोय चौकार. चिंतामणची मगर असतील यांच्या माध्यमातून सातत्याने कल्याण ग्रामीणची जी स्पर्धा असते त्यावरती त्यांचं सातत्याने लक्ष असतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पालन स्वीप केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सलगचा दुसरा चौकार. बॅटर तेजस वरकुटेच्या बॅट मध्ये 4 धावा. स्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत होतं डीजे नागेशच्या माध्यमातून. हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 32 धाबा. गोलंदाज निनाद राऊंड द विकेट. फुल टॉस होता. पुन्हा एकदा पाडोस पाहायला मिळतोय. बॉल चालाय पुन्हा एकदा डीबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती फरार. येतोय चौकार. प्रतीक म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकत होतो या संगीतच्या माध्यमातून. मॅम देसाई एक चांगले संगीतकार आहेत. त्यांच्याच गोड आवाजामध्ये हे संगीत स्वरबद्ध झालंय. आतापर्यंत 23 धाबा खर्च केल्या. निनाद धुमाळनं षटक क्रमांक 2. 23 धाबा तिथे खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये कृष्णाने 13 धाबा खर्च केल्या. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 36 धाबा. 2 षटकाच्या अंती आतापर्यंत 36 बनल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 45 धाबांची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाज अनिल म्हात्रे येतात. गोलंदाजी मार्क वरती. राईटम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस होता. मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारले. तोफा कबूल आहे हे सांगितलं बॅट्समन निलेशनं आणि त्याने केले पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड.
फॉर दॅट. जसंच तसं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से देत असताना बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो अब हमारी हे सांगत असताना बॅटर निलेश जो सलामीला दाखल झाला त्याच्या बॅटमधून 2 वेळा फक्त सिंगल धाबा एकवटल्यात, 1 वेळा दुहेरी एकवटली आहे आणि त्यानंतर चौकार आणि षटकारचा पाऊस तुम्ही पाहताय. फटका फसलाय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती फलंदाज बाद नाहीये कारण झेल तर स्वीकारलाय परंतु अंपायर सिग्नल इथे मात्र DRS घेण्यात आलाय. हा DRS नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा असेल पंच. यस, चेक करण्यात येईल. प्रवीणजी विशेष सर आता चेक करतील नक्की हॅट फॅक्टर किती होतं. इथे मात्र निलेश ज्याने मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी केली आहे त्याचीच विकेट आता धोक्यात. जर इथे मात्र फलंदाज बाद झाला तर कमबॅक करू शकते टीम गाबदुबी बरब, परंतु जर इथे मात्र नो बॉल असला तर पुन्हा एकदा डोका वर काढेल टीम KG स्पोर्ट्स राहते. तेजस वरकुडे संघाचा सेनापती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलामीला गेलेला बॅटर तुम्ही पाहताय निलेश तो देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. खर तर दोन्ही पंच तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जितू पानसरे सर असतील आणि त्यांच्या साथीनं सचिनजी म्हात्रे सर मॅम फ्रॉम सागाव जे एक चांगले क्रिकेटर आहेत सागाव टीमचे. त्यांच्याच माध्यमातून हा इशारा पोहोचला. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट सागाव संघासाठी त्यांनी खेळलाय आणि आज मात्र भरपूर चांगला निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीडचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. आबा कारंडे पोहोचला एक चिके सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 45. 45 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहिलं तर 36 धाबांची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 2 बॉल फेकून झालेत या मॅच मध्ये. अजूनही तुम्ही पाहताय खर तर 16 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 36 धाबांची गरज. गोरदास अनिल राईट मोर द विकेट. यावेळेस देखील बॅटची काढा घेतली. त्यांच्या मागे निलेश कडू होते. खर तर चेंडूला त्यांनी अडवला आणि उत्तम फेक करतील दरम्यान एक चिक्के सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 46. निलेश कडू यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे परंतु नाद एकच बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक मोठं नाब. परंतु जेव्हा जेव्हा वरप टीमची मॅच असते ते सातत्याने उपस्थित असतात आणि एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला लॉंगॉनला फटका घेतलाय. डीप मध्ये आबा कारंडे पोहोचले एक चिके सिंगल. सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकेल. आतापर्यंत धाबा 47. मी कौतुक करेल अनिल म्हात्रेचा पहिल्या बॉलवरती षटकार आला तदनंतर 9 बॉल त्याने फेकला तर देखील धावसंख्येला आकार त्याने लावलाय कारण पुढच्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धाबा त्याने खर्च केला. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. टीम गावदेवी वरप संघाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये निलेश. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका. मनीष धुमाळ होते डीप मध्ये. चेंडूला तुम फेक करते दरम्यान एक चिक्के सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 48. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा आता इथे वापर करण्यात येतो. थेंबे थेंबे तळे साचे स्लो बट स्टडी हे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल टीम KG स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करावी लागेल संघाचा सेनापती तेजस वरकुडेला तुम्ही पाहता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती नाहीये. मिडॉनला क्लिअर करून बॉल डीप मध्ये चाललाय लॉंगॉनला. जेव्हा जेव्हा आबा कारंडे चेंडू वरती येतोय ना त्यावेळेस मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये टीम KG स्पोर्ट्स रायते संघाचे बॅटर. कारण त्यांना माहिती आहे आबा कारंडे एक चांगला क्रिकेटर आहे. सातत्याने डीप मधून तो वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने धावत पळत पोहोचतोय आणि जर चेंडूला त्याने गॅदर केलाय तर ऑन द स्टंप थ्रो पैकी येऊ शकते आणि विकेट धोक्यात जाऊ शकते. याच अनुषंगाने फक्त सिंगल धाव विकवटी जाते. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 49 धाबा इथे बनल्या गेल्या. 81 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आता 32 धाबांची गरज आहे. ड्रिंक्स मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. ऐकू एक चांगला संगीत डीजे नागेशच्या माध्यमातून.
स्वर्गीय रतनबॉस स्मृती चषकामध्ये केतन मात्रे पुन्हा एकदा आज त्या बागाने डरकाळी फोडली आहे. तब्बल 41 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धावांची गरज आहे. 49 धाबा. षटक क्रमांक 14 गोलंदाज आबा कारंडे येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. स्ट्रायकिंग एरियावरती तेजस रायटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळला मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटाके संग संग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती सांगितले तेजस वरकुटेनं आबा कारंडेला स्वागत से करेंगे सबका स्वागत. षटकार. हा षटकार आलाय. टीमची टोटल पुढे सरकेल. आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 26 धाबांची गरज आहे. 55 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. गोलंदाज आबा पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती समोर तेजस वरकुडे कॅप्टन रीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावत असताना गरज आहे संघाला धाब्यांची आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येचा आलेख आता वाढवत असताना चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन परंतु सेम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला ठोकला मिड विकेटला. दुसरा चाला डिबॅगॉट स्कोरर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर. सेकंड इन अ रो गेंद आई स्लॉट में उससे पार किया. पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर. सलगजा दुसरा धमाका. षटकार. 12 चेंडू मध्ये 32 धाबांचे 2 बॉल वर 4 पदे तेजसच्या बाट मधून. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बना नहीं हारा वही जो दिल से लढा नहीं. लढावं लागेल या मॅच मध्ये लढावं लागेल कारण आपण पाहतोय आता या मॅच मध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 20 धाबांची गरज. आबा कारंडे सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. अगदी यशांच्या लगत तुम्ही पाहू शकता निलेश कडू यांना पुन्हा एकदा खेळलाय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला. चेंडूला हातामध्ये सामोर घेतला. धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम रायते संघाला ज्या बॅटरनं 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत तिसरा देखील ठोकण्यासाठी तो हजर होता परंतु मिड विकेटला फटका फसला आणि आता गोलंदाज हसला कारण बॅटर तेजस रुसला आणि फलंदाज इथे परतेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. जड पावलाने जड अंतकरणाने मैदान सोडत असताना कारण तेजसला माहिती आहे जर आपण 2 षटकार ठोकले तर सामना आपल्याला फिनिश करायचा होता परंतु हरकत नाही आहे. तेजस वरकुडेला तुम्ही पाहिलं 12 चेंडू मध्ये 32 धाबांची गरज असताना 2 षटकार त्याच्या बॅट पण आले. जर खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये तेजस वरकुडेसाठी कारण टॉप गिअर वरती त्याने बॅटिंग केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जातोय. या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 20 धाबांची गरज. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला चेंडू चाललाय. एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षक उपस्थित. एक चेकी सिंगल येते. माहिती आहे टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 19 धाबांची गरज. काय फरक पडतो जरी इथे मात्र बॅटर बाद झालाय तेजस तर देखील मैदानावरती निलेश उभा आहे. एक हाती किल्ला तो लढवतोय आणि आता 8 बॉल मध्ये 19 त्याला बनवायचे. याच अनुषंगाने तो दाखल झालाय. गोलंदाज आबा कारंडेचे मी कौतुक करेल. 2 षटकार जरूर आले परंतु तो डगमगला नाही. गतीमध्ये मिश्रण परंतु बॉल चाललाय स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं जरी तेजस बाद झालाय काय फरक पडतोय. मैदानाच्या मध्ये निलेशचा बल्ला बोलतोय आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एट 68 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला या मॅच मध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 13 धाबांची गरज. 7 बॉल 13 ची गरज. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. मैदानाच्या मध्ये या शेवटच्या बॉल वरती आता सामन्याचं भवितव्य तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आबा राईट ओव्हर द विकेट.
शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय मिड विकेटला, डीप मध्ये खेळाडू पोहोचलाय, एक चिकी सिंगल एक पट्टी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा बनतील का पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धाबा इथे मात्र रोखू शकत नाही. 2 धाबा भरपूर बेकार इथे मात्र एकपटल्या गेल्या. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली होती. निलेशला तुम्ही पाहू शकता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. समीकरण उरलंय येणारे 6 बॉल आणि 11 धाबांची गरज. याच पाण्याची मागणी केली आहे. आय थिंक बॅट लागली आहे पायावरती, त्यामुळे आपण लगेच पाणी घेऊन जा. निलेशला तुम्ही पाहताय खर तर जखमी बाग मैदानाच्या आतमध्ये त्याने डरकाळी फोडली आहे परंतु शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 11 धाबांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल या मॅच मध्ये, कारण कल्याण ग्रामीणचे 2 ताकदवर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एका बाजूला गावदेवी भैरव तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये केजी स्पोर्ट्स रायते. या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील असाच एक सामना आम्ही पाहिला होता रतनबुवा स्मृती चषकामध्ये, ज्यावेळेस ओपन गटातून खुल्या गटातून 2 संघ खेळत होते. एका बाजूला नक्ष 11 भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच खार्डीचा ओपन गटातून संघ होता. त्यावेळेस रोशन सर 6 चेंडूमध्ये 11 धाबांची गरज होती परंतु शेवटच्या बॉलवरती एका बॉलमध्ये 2 धाबांची गरज असताना पवन केनेने फटका ड्राईव्ह केला होता परंतु डायरेक्ट हिट उस्मान पटेलने केला आणि तो सामना नक्ष 11 या संघाने गमावला आणि नक्कीच तो सामना आर्या 11 खार्डी संघाने तो सामना जिंकला होता. आज देखील या मॅच मध्ये तुम्ही पाहता 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 11 धाबांची गरज या मॅच मध्ये. काय घडणार, काय बिघडणार, येणारे 6 चेंडू इथे मात्र सांगून जातील. परंतु जर सामना आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही आहे, कारण आपण पाहिलं 80 धाबा 5 षटकामध्ये नोंदवल्या टीम वरप संघानं आणि त्याच 81 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवर ते बॅटिंग केली आहे. केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या या बॅटरनं एकामागे एक फलंदाज बाद जरूर होत गेले परंतु आपला काम चोखप्रमाणे बजावलाय. मी म्हणेन तेजस वरकुडे जो आतापर्यंत बॅटिंग करत असताना 27 धावांवरती तो खेळतोय. 27 धावांवरती तो बाद झालाय. तेजस वरकुडे मैदानाच्या पद्य निलेश आणि त्याच्या साथीनं कल्पेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॉगरचे षटक ज्याला हा नंबरचं षटक म्हटलं जातं. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्क वरती अनिल म्हात्रेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणण्यात आलाय संघनायकाच्या माध्यमातून. 41 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. निलेशला तुम्ही पाहू शकता. 6 बॉल 11ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय अनिल म्हात्रे. ज्या अनिलने आपण पाहिलं होतं षटक क्रमांक 3 फेकत असताना 13 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. महत्वाचा एक बॅटर त्यांनी बाद केला. तोच अनिल आता सज्ज होतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. स्टॅकिंग इन वरती कल्पेश. हार्ड ट्रॅकर होता. बॅटच्या टोएंडला चेंडू स्पर्श झाला, निघून चालाय लॉंग ऑनला. डीप मध्ये खेळाडू आबा कारंडे पोहोचलाय. एक चिके सिंगल येथे मिळतीये टीमची टोटल. धावफलकावरती पुढे सरकेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 10 धावांची गरज आहे. स्टॅकिंग इन वरती तुम्ही पाहताय 41 धावांवरती बॅटिंग करणारा खेळाडू जो सलामीला दाखल झालाय तो निलेश आता सज्ज आहे. या मॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज. गोलंदाज अनिल राईट ओव्हर द विकेट. लाईन चेक करावी लागेल. यावेळेस पंच आमच्याकडे बळले सांगतात ऑप्टिकच्या बाहेर हा चेंडू आहे. इथे मात्र लाईन भरकडलाय. अनिल म्हात्रेला तुम्ही पाहताय दबाव आहे त्याच्यावरती, कारण असं म्हटलं जातं ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस मात्र दबावाखाली न जुगारता तुम्हाला दबावाला जुगारून चांगली गोलंदाजी करायची आहे. याच अनुषंगाने आता अनिल म्हात्रेवरती विश्वास तर दाखवलाय परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 9 धावांची गरज. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनला चाललाय. डीप मध्ये खेळाडू एक चिके सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत धाबा 73 धाबा. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 8 धाबांची गरज. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 8 धाबांची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा तुम्हाला जमा करावाच लागतील या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघाला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. भरपूर चांगली स्पर्धा. गोडसईकरांचं आयोजन तुम्ही पाहू शकता. स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज यार ऑन साइडला घेतलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला लॉंग ऑनला बाउंड्री लाइनच्या बाहेर. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो एक दिन इतिहास रचता है. इतिहास रचला या मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून, कारण 8 धावांची गरज असताना आपण पाहिलं हा धोक्याचा षटकार आला टीम वरप संघासाठी. बॅटिंग करत असताना टीम केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून 6 धाबा.
तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आता फक्त आणि फक्त 2 धाबाची गरज जा. अनिल म्हात्रे राईट मोर द विकेट. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाला डीप मध्ये पॉइंटला. एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न नाही. मानस होतं परंतु धाडच नव्हतं. एक चिकी सिंगल एक बडी गेली. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 1 धाबाची गरज जा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम, त्यामुळे 1 धाबी ते मात्र कंपल्सरी बनवावाच लागेल. गावदेवी वरप संघ जो मात्र भरपूर ताकदीने उतरला, भरपूर चांगली बॅटिंग भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या मॅच मध्ये आता सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 1 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. संकेत दळबी आमच्या सोबत जोडले गेले. टीम बॉम्बे 11 कुंदे वेलकम. 2 बॉलचा खेळ शिल्लक 1 धाब्याची गरज. गोरदास तयार होतोय. अनिल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, कृष्णा होते त्यांना बीट करून बॉल चाललाय मागे कबरला. एक सिंगल धाबी ते 1 बडी गेली आणि आता मोठा विजय संपादित करत असताना टीम केजी स्पोर्ट्स रायते विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी भरप तुम्ही देखील भरपूर चांगला खेळलात, चुकलं कुठे यावरती लक्ष द्या. पुढील टुर्नामेंट साठी तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा टीम गावदेवी भरप. भूषणदादा रोहने यांचं इथे मात्र शुभागमत झाले. खरं तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल